माझं नाव महादेव भावदास गायकवाड, मुक्काम पोस्ट धोम, तालुका वाई, जिल्हा सातारा. आता हे जे आपण आपल्या पाठीमागं जे काम सुरू बघताय हे आमच्या शेतकऱ्यांच्या जागेवर केलेलं एक प्रकारचं अतिक्रमण आहे. हे धोम धरण आहे. तर ह्या धोम धरणाचं काम 1965 साली सुरू झालं सर्वेला आणि त्याच्यानंतर 70 ते 78 दरम्यान धरणाचं काम पूर्ण झालं. आज रोजी त्यावेळेस पूर्ण धरणग्रस्तांनी आपले संसार सर्व पाण्यात गेलं. सर्व जमीन जुमला देवळं काय जे लोकांचं होतं ते सर्व पाण्यात गेलं. लोक विस्थापित झाली. एका गावाचं 4 ठिकाणी पुनर्वसन झालं. संसाराच्या चिंध्या झाल्या सगळ्या. आणि असं असताना आज जी या धरणाच्या दोन्ही किनाऱ्यांवर ज्या काय अतिरिक्त संपादित केलेल्या जमिनी शिल्लक आहेत ह्या आपल्या मूळ मालकांना मिळाव्यात अशी आमची फार पूर्वीपासूनची मागणी आहे. आज धरण पूर्ण होऊन 50 वर्षे झाली. ज्या कामाकरता जमिनी शासनानं संपादित केल्या होत्या ते काम पूर्ण, तो उद्देश पूर्ण होऊन शासनाचा 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. लोकांच्या पुढं भरपूर समस्या आहेत. आता जर माझी वैयक्तिक समस्या सांगायची म्हणली तर आमच्या कुटुंबाची गेली 9 एकर जमीन धरणात, पण मिळताना मिळाली 5 एकर जमीन. का मिळाली 5 एकर? तर तो जो सर्वात 7-12 होता तो एकटा आजोबांच्या नावावर होता. आजोबांना आमच्या 6 मुलं. तर आम्हाला 12 एकर जमीन मिळायला हवी होती, परंतु मिळाली 5 एकर जमीन. का? तर खातेफोड नव्हती. का? त्यावेळेची लोक अडाणी होती. त्यांना काय ह्या कायदे कानूनविषयी खातेफोड वितेफोड ह्या गोष्टींची त्यांना कल्पना नसल्यामुळं हे असे समस्या निर्माण झाल्या. आणि आता शासन हे जे धरणदांडग्यांना किंवा नगरपालिका किंवा कुठल्या अशी गोष्टींकरता जे धरणग्रस्तांच्या जमिनी ज्या धरणाकरता घेतलेल्या ह्या जर दुसऱ्यांना देत असेल तर ह्याच्याकरता आम्ही लोक आंदोलन इथं उभे करत आहोत. आणि आम्हाला शासनाकडून ह्या गोष्टीचा न्याय मिळावा अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. कारण 30 ते 35% लोकांचं अजून पुनर्वसन अजून राहिलेलं आहे, शिल्लक आहे. कुटुंब विभागली गेली त्यावेळेस लोकसंख्या कमी होती, आता लोकसंख्या वाढलेली आहे. गावठाणांचा प्रश्न आहे. गावठाण म्हणून आहे, परंतु त्याचा पूर्णपणे शासनाच्या नावावर सातबार आहे. जमिनीचा धोम कार्यकारी अभियंत्याच्या नावावर उतारे निघतात. तर ते उतारे मूळ जे शेतकरी आहेत ज्यांच्या नावावर त्या जमिनी होत्या तर त्यांच्या वारसांच्या नावावर हवेत अशी आमची एक रास्त मागणी आहे. आणि शासनानं या गोष्टीकडं गांभीर्याने पाहावं, कारण इथं अक्षरशः शेतकऱ्यांच्या संसाराच्या चिंध्या झालेल्या आहेत.